तर हॅलो फ्रेंड्स, आज आपल्याला बनवायचं आहे मस्त अशी शिरण्याची भाजी. तर बघा इथे किती छान दिसत आहे, एकदम असं चवदार आणि चविष्ट, एकदम मस्त अशी तोंडाला पाणी सुटायची अशी भाजी केलेली आहे मी. एकदम बघितलं तर बघा इथे मी आणलेल्या आहेत 5-6 शेरण्या. ह्या शेतातील आहेत शेरण्या, मस्त गावरान आपली भाजी, रानभाजी आहे. एकदम छान लागते या शेरण्याची भाजी. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा. बघा किती छान आपल्या शेरण्या दिसत आहेत, एकदम छान अशा. मस्त आपल्याला धुवून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपल्याला त्याला चिरून घ्यायचं आहे मस्त असं. तर ह्या थोड्या कच्च्या होत्या, तुम्ही थोड्या त्याला पिवळसर पाहून घ्या. ह्या थोड्या कच्च्या आहेत, जास्त नाही, 2च आहेत त्यामध्ये. एकदम छान लागते, तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा. खूप छान लागतात शेरण्या. आपली रानभाजी आहे ही, एकदम चविष्ट अशी गावरान पद्धतीने. आपल्या गावाकडे तर खूप असते रानभाजी ही. एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही. तुमच्या तोंडाला एकदम अशी टेस्ट येणार आहे ह्या जर केल्या तर. या पद्धतीने एकदम छान लागतात ह्या आणि चविष्ट आणि आपल्या शरीरासाठी पौष्टिक पण आहेत, कारण की हे आपल्या रानातील आहे रानभाजी. त्यामुळे यामध्ये कोणतंही काही खत वगैरे काहीच नसणार आहे. आपण फवारणी वगैरे काहीच केलेले नसते आपले जास्त करून. त्यामुळे खूप छान लागते याची टेस्ट आपल्या शेतातील रानभाजी असल्यामुळे. तर नंतर आपल्याला ते कापून घ्यायचं आहे आणि नंतर थोडंसं पाणी तापायला ठेवायचं आहे. पाणी तापलं की त्या असं गरम होऊ द्यायचं पाणी थोडं थोडं त्याला. नंतर त्यामध्ये आपल्याला शिजत घालायच्या आहेत आपल्या शेरण्या. एकदम असं छान असं शिजून घ्यायचं आहे. बघा किती छान अशा शिजत आहेत. अशी मस्त उकळी येऊ द्यायची आहे आपल्या शेरण्याला. शिजून घ्यायच्या आहेत मस्त आपल्या शेरण्या. एकदम छान लागतात. तर तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा. ह्या आपल्या रानामध्ये सहजपणे भेटून जातात ह्या. तर बघा इथे किती छान शिजत आहेत. एकदम अशा थोड्याशा मऊसूत, जास्त पण मऊसूत होऊ द्यायच्या नाही, नाहीतर त्या सगळ्या विरघळून जातात त्यामध्ये. थोडं थोडं कडकपणा असला पाहिजे त्यामध्ये. बघा किती छान असे उकळत आहेत. खूप छान लागतात, एकदम टेस्टी. आणि तुमच्याकडे याला काय म्हणतात हे नक्कीच कमेंट करून सांगा. तर नंतर आपल्याला फोडणी द्यायची आहे त्याला, एकदम टेस्टी अशी. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर मी इथे घेतलेली आहे मस्त अशी लसणाची पात, कांदा घेतलेला आहे. त्या मस्त असं फ्राय होऊ द्यायचं आहे आपल्याला कांद्याला आणि लसणाच्या पातेला. तुम्ही लसण पण घेऊ शकता. मला इथे लसणाची पात होती म्हणून मी पात घेतलेली. पातीसोबत एकदम चविष्ट लागते, कारण की हे सीझन आहे सध्या. आपल्याला पातीचं, लसणाच्या पातीचं, कांद्याच्या पातीचं एकदम छान लागते पातीने. त्यामुळे मी पातच घेतलेली आहे लसणाची. नंतर टोमॅटो घालायचा. टोमॅटो अगोदर घालायचा, कारण की ते मऊसूत होते आणि मिक्स होते ते. त्यामध्ये थोडंसं घट्टपणा येते तेलामध्ये फ्राय झालं की. एकदम छान बनेना असं फ्राय होऊ द्यायचं मस्त असं लालसर होत. मग लाल तिखट घालायची आपल्या चवीनुसार. तुम्हाला जसं लागेल तसं मस्त अशी घालायची लाल तिखट. एकदम छान लागते हे. मस्त असं लाल तिखट आपल्याला परतून घ्यायचं आहे, एकदम फ्राय होऊ द्यायचं. आणि जास्त तळली चटणी की एकदम चविष्ट आणि चव लागते त्यामध्ये. नंतर आपल्याला मस्त असा आपला घरगुती काळा मसाला घालायचा आहे, एकदम छान असा, एकदम टेस्टी आपला काळा मसाला. हो, काळ्या मसाल्याची लवकरच मी रेसिपी टाकणार आहे, तर तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. घरगुती काळा मसाला एकदम छान टेस्ट चविष्ट लागते आपला घरचा असलेला. नंतर आपल्याला घालायची आहे कोथिंबीर हिरवीगार मस्त अशी.
एकदम छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. नंतर आपल्या शिजलेल्या शेरण्या घालायच्या आहेत त्यामध्ये. बघा किती छान असे दिसत आहे आपली भाजी. तर तुमच्या इकडे शेरण्याला काय म्हणतात तर नक्कीच कमेंट करून सांगा. आपल्याला शेरण्या अशा मस्त परतून घ्यायच्या आहेत तेलामध्ये अगोदर. तर आम्ही याला शेंदोड्या पण म्हणतो. तर तुम्ही एकदा नक्कीच कमेंट करून सांगा काय म्हणतात तर. नंतर आपल्याला मस्त असं शेंगदाण्याचा कूट आणि तिळकरार घालायचा आहे. त्यामुळे थोडंसं घट्टपणा येते त्याला. एकदम छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये. थोडंसं फ्राय झालं की मग त्या कडक होतात थोड्या शेंदोड्या, कारण की आपल्याला पाण्यामध्ये शिजवलेल्या आहेत त्यामुळे त्या मऊसूत राहतात. तेलामध्ये तळलं की मस्त अशा कडक लागतात. नंतर एकदम छान अशी टेस्ट लागते या भाजीची. आपली रानभाजी एकदम छान लागते आणि आपल्याला हवं तेवढं आपण पाणी घालू शकतो. बघा इथे किती छान दिसत आहे आपली भाजी. आता मस्त अशी 5 ते 10 मिनिट त्याला उकळी देऊपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे गॅसवर. मस्त अशी उकळी आली की एकदम छान लागते आणि आपली भाजी तयार होते. तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा कशी दिसत आहे आणि कशी लागते. तर ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा. खूप छान लागते आणि ही रानभाजी असली तरी काय झालं, आपल्याला टेस्ट तर एकदम भन्नाट आणि एकदम झणझणीत अशी लागणार आहे. तर ही तुम्ही भाजी केली की नाही हे नक्कीच कमेंट करून सांगा. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.